सकाळी मी नेहमीप्रमाणे घाई व गडबडीत 2-3 पुस्तकं, पाण्याची बॉटल, जेवणाचा डबा बॅगमध्ये टाकला आणि माझ्या बाईकवर स्वार होऊन कामावर निघालो. महाविद्यालय ते घर हा प्रवास जरा लांबचा असल्यानं प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणून माझ्या सवयीप्रमाणे कानात हेडफोन टाकून कमी आवाजात मोबाईलवरली जुनी गाणी ऐकत ड्राईव्ह करत होतो. साधारण 15 किलोमीटर गेल्यावर एका सुंदर युवतीनं मला हात दाखवत माझ्याकडे लिफ्ट मागितली. तसं मी लेडीजला सहसा गाडीवर घेत नाही, कारण ओढणी किंवा पदर चाकात अडकून मी 10-12 वेळेस नक्कीच पडलो असेल. पण सकाळचं वातावरण आणि त्यातही हा खेडेभाग असल्यानं वाहनं मिळणं शक्यतो कठीणच. या विचारानं मला तिची विचारपूस करत म्हटलो, कुठं जायचं आहे? त्यावरती हसली आणि म्हटली, पुढच्या चौफुल्यापर्यंत. रस्त्यावर असणारे 4 फाटे. ड्राईव्ह करताना आमच्यात थोडं बोलणं झालं. माझं नाव संदीप आणि तुमचं? मी तिला नाव विचारल्यावर तिनं कल्पना असं सांगून, तुम्ही रोज याच रस्त्यानं जाता का, असा प्रश्न केला. माझा दररोजचा प्रवास असल्यानं मी क्षणाचा विलंब न करता लगेच हो म्हटलं. मग ती, अय्या खरंच, मी पण याच रस्त्यानं याच वेळी जाते आणि संध्याकाळी 5 वाजता माझा दवाखाना बंद करून परत येते, असं म्हणून सुटकेचा निश्वास टाकला. या संवादातून मला ती डॉक्टर आहे आणि सकाळ संध्याकाळ याच मार्गाने प्रवास करते हे लक्षात आलं. बोलता बोलता तिनं सहज विचारलं, तुम्ही जॉब करता वाटतं? मी हो म्हटलं आणि सांगितलं की एका नामवंत कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, पण विना अनुदानित. आमचं संभाषण सुरू असताना चौफुला आला. मी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली. ती बाईकवरून उतरली आणि गालावर गोड हास्य आणून थँक्स बाय म्हणत हाताने इशारा करून आम्ही निरोप घेतला. महाविद्यालयातील काम आटपून घरी जायची वेळ झाली. सहकार्यासोबत मित्रांबरोबर बोलत बोलत मी माझ्या बाईकजवळ आलो. बॅग नेहमीप्रमाणे गळ्यात अडकून बाईक स्टार्ट केली आणि मित्रांचा निरोप घेऊन घरी निघालो. प्रवास करत करत चौफुल्यावर येताच मला सकाळची आठवण झाली. मी नकळत आजूबाजूला बघितलं आणि समोरून कल्पना येताना दिसली. तिने लांबूनच मला ओळखलं, हाताने इशारा केला. मीही तिच्याकडे बघून गाडीचा हॉर्न वाजविला. ती गाडीवर बसून मला म्हटली, आपण दोघेही याच मार्गाने येतो. मी तुमच्याकडे दररोज लिफ्ट मागितली तर चालेल का? मीही प्रवासात कुणीतरी सोबत असावं या विचाराने तिला हो म्हटलं. खरं तर दोघांचाही स्वभाव बोलका, मनमिळावू, पण मी ड्राईव्ह करत आहे याचं भान ठेवून जरा कमी बोलत होतो. बोलता बोलता तिचा स्टॉप आला. मी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली आणि दोघांनी एकमेकांचा व्हॉट्सअप नंबर घेतला. मी संध्याकाळी घरी आल्यावर शेतात गेलो. शेतातून आल्यावर जेवण करून बेडवर पुस्तक वाचत असताना फोनवर अचानक लक्ष गेलं. फोन सायलेंट मोडवर होता आणि कल्पनाचाही 3 मिस कॉल, तसंच व्हॉट्सअपलाही मेसेज आला. मग मी पण तिच्यासोबत व्हॉट्सअप चॅट करत सकाळी भेटूया असा रिप्लाय दिला. नेहमीप्रमाणे मी सकाळी कामावर निघालो. थोडं अंतर कापल्यावर कल्पनाचा स्टॉप आला. ती माझ्याही आधी तिथं हजर होती. पुन्हा गाडीवर आमचं बोलणं सुरू झालं. दिवसामागून दिवस जात होते. कल्पनाशी घट्ट मैत्री झाली. आता तर दोघंही रात्रभर व्हॉट्सअप चॅट करत होतो. मैत्रीचं रूपांतर लवकरच प्रेमात झालं. मग काय, रस्त्यात अगदी कुठेही जागा मिळेल तिथं सिनेमातल्या हिरोईनसारखं झाडाखाली हातात हात घेऊन तासन तास बोलत राहायचो. मी जरी पेशाने डॉक्टर असले परंतु अनाथ आहे. 5 वर्षापूर्वी माझी फॅमिली कार ॲक्सिडेंटमध्ये गेली. माझा आगे पिछे कोणीही नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मी डॉक्टर झाले. मला प्रेमयुगलासारखं पळून जाऊन लग्न करायचं नाही. तुमच्या घरच्याच्या पसंतीनं आपण लग्न करूया.
पण ते आपल्याला सपोर्ट करतील असं ती फार हळव्या मनानं मला सांगत होती. एक दिवस आम्ही दोघंही आमच्या घरच्यांसमोर आमच्या प्रेमाची कबुली देऊन लग्नाची परवानगी घ्यावी असं ठरवलं. ठरल्याप्रमाणे मी एक दिवस तिला माझ्या घरी बोलवून तिची सगळी हकीकत माझ्या घरच्यांना सांगितली. घरच्यांनी तिला अगदी मायेनं जवळ घेऊन सांगितलं की तुम्हा दोघांच्या सुखातच आमचं सुख, तुम्ही खुश तर आम्हीही खुश, असं बोलून माझ्या घरच्यांनी लग्नाची परवानगी दिली. पुढच्याच आठवड्यात मुहूर्त शोधला आणि मग अगदी थाटामाटात आमचं लग्न झालं. आपण हनीमूनसाठी महाबळेश्वरला जाऊया का, असं कल्पनानं सांगितलं. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आम्ही दोघांनी फक्त ऐकलं होतं पण कधीच बघितलं नव्हतं. मग रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी महाबळेश्वरला पोचलो. रस्त्याच्या कडेला रंगीबेरंगी अनेक पंचतारांकित हॉटेल जणू आमच्याच स्वागतासाठी दिमाखात उभी आहेत असं मला वाटत होतं. हॉटेलमध्ये प्रवेश करताच रिसेप्शनिस्ट म्हणून नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली सुंदर तरुणी दिसली. तिनं आबोली कलरची साडी आणि गुलाबी रंगाचा कोट परिधान केला होता. तिची आणि आमची नजरेला नजर भिडली व गालात हसून आम्हाला म्हटली, हनीमून कपल. मी होकारार्थी ती मान हलवली आणि रूम बुक केली व आमच्या प्रवासातील लगेज रूममध्ये ठेवून त्या रिसेप्शनिस्टला सांगितले की आम्ही दिवसभर फिरून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत येऊ आणि रात्रभर थांबून उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत काउंटरवर चावी जमा करू. दिवसभर मी आणि कल्पना महाबळेश्वरच्या त्या निसर्गरम्य चैतन्यमय वातावरणात फिरत होतो. त्यातही पावसाचे दिवस होते. तो रिमझिम पाऊस आणि अंगाला स्पर्श करणारा थंडगार असा खट्याळ वारा आमच्या गुलाबी दिवसात अजून रोमांसची भर घालत होता. कल्पनाच्या सहवासात आणि निसर्गाच्या सानिध्यात दिवस कसा गेला कळलंच नाही. रात्र होताच आम्ही हॉटेलकडे रवाना झालो. हॉटेलमध्ये ते रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर करून आम्ही रूममध्ये आलो आणि बघतो तर काय, त्या रिसेप्शनिस्टनं हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना दिवसभरात सांगून आमच्या रूमची अगदी गुलाबी सजावट केली होती. आता रात्रभर रूमच्या बाहेर जायचं नाही या विचाराने मी दरवाजा आतून बंद केला. कल्पनाला मेकअप करणं फारसं आवडत नसे, पण आज ती खूप नटून थटून मोरपंखी शालू नेसून माझ्या समोर आली. जणू एखादी मोरणीच माझ्या समोर उभी असल्याचा भास झाला. मी टेबलवरची मेणबत्ती पेटवली आणि बेडरूममधील सर्व लाईट बंद करून कल्पनाला अलगद उचलून बेडरूमच्या बेडवर ठेवलं. तिच्या हाताला स्पर्श करत तिला अलगद मिठीत घेऊन एक हात तिच्या पाठीवरून फिरवत तिने मळलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याला हाताचा स्पर्श होताच ओठांचा रस प्राशन केला. डोळ्याच्या पापण्या दोघांच्याही नकळतपणे झुकून ओठांची भाषा सुरू झाली. या स्वर्गसुखाचा आनंद घेत असताना माझ्या गळ्याला अलगद काहीतरी टोचल्याचा भास झाला आणि माझ्या शरीरातील सर्व ऊर्जा कुणीतरी खेचून घेत आहे असे क्षणभर वाटले. मी हळवारपणे डोळे उघडले. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात कल्पनाने चेहऱ्याच्या दोन्ही बाजूनी मोकळे सोडलेले लांब केस अगदी संपूर्णपणे बेड व बेडच्या खाली पसरले होते. तिचे डोळे खूपच मोठे आणि लाल भडक दिसत होते. तिनं तोंडाचा जबडा उघडताच सुळे दात स्पष्ट दिसू लागले. चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात सुरतुक्या दिसू लागल्या. तिच्या हाताची नखं वेगाने वाढत होती. काही क्षणातच तिचा चेहरा एखाद्या हॉरर सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या डाकिणीसारखा विद्रूप दिसू लागला. ती माझ्याकडे बघून मोठ्याने हसायला लागली. मी घाबरलो. मी जिन्यावरून पळत पळत खाली रिसेप्शनिस्ट जवळ आलो. पण दिवसा असणारी ती तरुणी गुलाबी रंगाचा कोट परिधान केलेली नाईट ड्युटीला नव्हती. तिथं साधारणपणे 50-55 वयाचे ग्रस्त खुर्चीवर आरामात झोपले होते. माझी नजर त्यांच्या गुलाबी कोटवर गेली. त्यावर मिस्टर SP गायकवाड असं इंग्रजीत लिहिलं होतं. मी गायकवाड काका, गायकवाड काका अशा त्यांच्यासमोर जोरजोरात हाका मारल्या. शेवटी वैतागून त्यांना हाताने जोरात धक्का देऊन उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. माझी नजर सहज भिंतीवर टांगलेल्या घड्याळावर गेली.
रात्रीचे 2:15 वाजले होते. हॉटेलमधील सर्व लोक गायकवाड काकांसारखेच गाढ झोपले असतील असा विचार माझ्या मनात आला. मला परत बेडरूम मधला प्रसंग आठवला आणि भीतीने हातपाय थरथरत मी गायकवाड काकांच्या खुर्चीजवळ झोपी गेलो. सकाळी मला उशिरात जाग आली. खुर्चीजवळून उठत घड्याळाकडे बघितले तर 10 वाजले होते. रिसेप्शनिस्ट तरुणी गुलाबी रंगाचा कोट परिधान केलेली रजिस्टरमध्ये काहीतरी लिहित होती. आजूबाजूला बरीच गर्दी जमली होती. मी त्याच्याशी बोलण्याचा बराच प्रयत्न केला, पण माझं बोलणं कोणी ऐकत नव्हतं आणि माझ्याकडे बघतही नव्हतं. अगदी कालच ओळख झालेली ती गुलाबी रंगाचा कोट परिधान केलेली तरुणी सुद्धा. थोड्या वेळानं ती तरुणी गायकवाड काकांना उद्देशून म्हटली, अरे चाचाजी, कल सुबह हनीमून के लिए एक कपल आया था, रूम नंबर 430. आज 8 बजे ही जाने वाला था, लेकिन रूम नंबर की चावी अब तक नहीं आई. जाके देखो जरा. हे शब्द कानावर पडताच गायकवाड काकांनी काउंटरवरून डुप्लिकेट चावी घेतली आणि जिन्यावरून माझ्या रूमकडे रवाना झाले. अर्थात त्यांच्यासोबत मीही होतो, पण ते माझ्याकडे बघत नव्हते आणि मी ओरडून सांगत होतो की गायकवाड काका, दरवाजा उघडू नका, पण त्यांना माझं बोलणं ऐकू जात नाही असं मला रात्रीपासून वाटत होतं. शेवटी आम्ही दोघंही, गायकवाड काका आणि मी, जिन्यावरून चालत चालत रूम नंबर 430 पर्यंत पोचलो. गायकवाड काकांनी दरवाजात 3-4 वेळा ठोकून बघितलं. मग त्यांनी खिशातून डुप्लिकेट चावी काढत कुलूप उघडलं आणि रूममध्ये आल्यावर मला माझाच देह रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडलेला दिसला. जणू एखाद्या हिंस्र पशूने हल्ला करून गळ्याचा फडशा पाडला. मी माझ्या शरीराला हात लावून उठवण्याचा प्रयत्न करत होतो आणि गायकवाड काका खून 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 असं जोरात ओरडत जिन्यावरून पळत सुटले आणि मी त्यांच्या पाठीमागून ओरडत होतो, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे असं म्हणत असतानाच माझा जिन्यावरून पाय घसरला आणि मी जोरात खाली पडलो. माझ्या डोक्याला जबर मार लागला. मी डोळे उघडताच घरातील सर्व मंडळी मला बघून हसली आणि म्हणाली, अरे किती ओरडतो झोपेत, पलंगावरून पडला तरी झोप झाली नाही का? मी तोंडावर आलेला घाम पुसत एवढ्या मोठ्या जीवघेण्या स्वप्नातून सुखरूप वाचलो या विचाराने गालातल्या गालात खुदकन हसलो.